हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. आता आम्ही चाललेलो आहे शेतावर भात लावायला. तुम्हाला दाखवतो आता चालतो आम्ही रस्त्यानं. जागाला ना वाघ, छोटं वाघ भेटले सोहम आणि तन्मय भाऊ. आता आम्ही चाललो, चला तुम्हाला दाखवतो. तुम्ही आपला ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा. गाईज आता आम्ही चाललेले आहे दंडाने आहो. थोड्या टायमानं पोहोचतो आम्ही 10 मिनिटांमध्ये. तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळा दाखवतो. गाईज आपल्याला माणसा पाहिजे नाव नेला, जर कोण असेल तर कमेंट करून सांगा. रोजच्या हजेरी 550 प्लस 45 आली 90 आणि 25 आली इमल. जर कुठून माणसं असतील तर ॲड्रेस आणि आपला नंबर टाकला तरी चालेल. कमेंट्स करून आम्हाला सांगा. चला आता आम्ही चाललो, तुम्हाला दाखवतो. ही बघा इकडं भात लावून झालेले आणि सगळ्यांना लेट आम्हीच राहिलो. आता आम्ही पण चाललो लावायला. आम्हाला भात कमी आला तर आम्ही भात कुठल्या कोरावल्याशी आणलाय, ते पण टेम्पून. आपली ती बगुदाची सुपर कॅरी नवी घेतली ती, आणि आम्ही गेलो मुरबाडला. एवढा लांबून आम्ही भात आणलाय. काय करतील नाहीत. आपला शहराचा इथंच आहे तोरा. पुढं तुम्हाला काही इथल्या दिसणार नाही. इथं लई झाडं आल्या, तुम्हाला दाखवतो मी पुढं. मी चालल्यावर रिटर्न डबल तिथं आपलं मूठ ठेवला आहे बारा बांधून. ना आम्ही इकडून आलतो शॉर्टकट. तिथं मम्मीच आहे ना काकीने ठेवला. आम्ही तो आता घेऊन जातो डबल. उकडचा आम्हाला प्यारा फिरायला इथं ठेवलेलं आहे. आपला कॅमेराचा प्रॉब्लेम आहे म्हणून काय एवढं क्लिअरिटी दिसत नाही. आपला एक बैगन पेप आहे पुरं. आता मी जातो याच्यात मागं. गाडी जुनी 12 केव्हा घेतलेले आणि आता चाललेले खूप वाजाने. मान पण खूप दुखते, पण काय करते ना आता घरचा प्रेशर आहे. प्रेशर म्हणजे दापावे म्हणून घ्यायला लागतं आणि शेतीची कामं करायलाच लागते. आता जाता शेतावं ते बघा, खूप मान दुखायला लागलेली आहे माझी. शेतीची कामं बोलली तर करायला लागते ना. आपण पोचलेले आपल्या शेतावर. ते बघा आपला शेत. थांबायचं मला बघा आपला शेत. ही आपली सगळी बिनकामाची माणसं पण आलेली. आल्यांकाला भात लावाला इकडं पावाला आल्या. पावाला म्हणजे मासं बघायला आल्या. आपण आलाव काला कामाला नाही. बघ सगळी बिनकामाची गँग आहे. यांच्याबद्दल काही 2 शब्द कमेंट्समध्ये सांगा. का इथं मासं असतील, इथं मासं असतील दौरे. हे बिनकामाची गँग काम नाही ना सामने आल्या. बघा आपलं आंब किती मोठं झालेलं नसलं. आणि अजून 2 लावले ना मी इथं, ते मला दाखवत आहो. बघा आपला आंब नवं लावलेलं ना, पण आता अजून याला पण असा पॅक करायची. चल मूठ घ्या, चल आतमध्ये टाका. आमची मम्मी बघ मच्छरी लावून जे चाललंय. आले काल भात लावायला आल्या ना मच्छरी लावत्या बाया. काय करते तिथं तुम्ही? ते मासा पकडायला आल्या का भात लावायला आल्या? आल्या तशा रिटर्न जा. चला तुम्हाला आता आमची लूर दाखवत आहो. बघा किती लूर निघलेली. त्या आम्ही मुरबाडच्या एवढ्या लांबच्या बघायचे टेम्पो येऊन भात आणलाय. चला लूर बघा तुम्हाला दाखवत आहोत. बघ कशान काय नाही. यावर तर आमच्या शेतान गावात आलाय. तेवढी लूर पण नाही आली काही. बघू शकता. तुमच्या लावा नसला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपला नंबर 887908. अजून काय रे 4141. सॉरी मिस्टेक होते तेवढी. आपला नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा आपल्याशी. आपल्याला आव्हानाची गरज आहे कोणाला असेल तर. पण फुकट असेल तरच घ्या. आम्ही तसं विकत नाही घेणार. नारळ फोडून घ्या आपण. उद्घाटन करू शेताचा भात लावाचा. नारळ कोण फोडतो र? भैया. उद्घाटन करू आणि भात लावायला आपण सुरुवात करू.
नारळ पोराला किती झालेले आहे? नारळ पोराला एक नारळ पोराला किती? एक नारळ पोराचे का? पूजा झाली इकडं आपल्या शेताची. आता थोड्या मिनिटानंच उद्घाटन होणार आहे आपल्या जय म्हसोबा देवाचा उद्घाटन. म्हणजे काय होणार आहे? रद्द झालेले काही ते बघू शकता. पाया बिया पर पैसे विषय टाक. जय म्हसोबा उद्घाटन झालं तिथं पाठ्यक्रम उद्घाटन झालेलं आहे गाईज. आता आपण लावायला सुरुवात करू. त्याला तुम्हाला दाखवतो 2 मिनिटांनी. मी भात लावायला सुरुवात पण झाली तिकडं. आता आम्ही पण उतरतो मैदानात पूर्ण ताकद घेऊन आमची गँग. चला आज आम्ही प्रसाद खाल्ला. जाय खोबरा कोणला खात असेल तर खाऊन घ्या. जायला खात असेल ते खाते. आमच्या काकीने केली बोनी. आता आम्ही पण घेताव लावीत. सोम्याबाने मुटले या पण नाही लावला तूर आणि पालाला. गणपती इकडं नाही लांब. बरोबर लाव या इकडं दोघी बघ काय कामाच्या नाही. त्याला पण नाही जागा ठेवली. एवढं चिपकून ठेवलं. एकतर भात कमी आपल्याला. तुम्ही असा शॉर्ट का केला? काल आले ना तुम्ही तर आमनीला ना वडापाव नाही भेटणार मग. लावाला एवढं टेन्शन. चला आता आम्ही घेतलेलं आहे भात लावायला. मग मी भात लावते का? दाखव साम्या आम्ही भात कसा लावतो. लावता का ही बघ बिनकामाची गॅंग काय कामाची नाही. संध्याकाळचे वारा पण नाही भेटणार तुम्हाला. चाललंय दावत चाललाय आगाला. बाकी मस्त इसका काहीच नाही. आगाला चाललंय हो. बघा ब्लॉगर आहे इथे लावतो भात लावतो आहे. येतो दिसतो नीट बघ. औषधी लावलं ना बोलतो तोंड दाखव. कारला आम्ही पाहिजे असेल तर 700 रुपयात एक दिवस येऊ शकता. 500 बघा किती पब्लिक आहे. आखी 700 रुपये. इसका क्या है बघा पोरांनो. 1 2 3 4 5 6 7वं गायब झाले कुठे तरी. चला जोराची. हा बघा वाचन लोकांच्या हातनं खत लावायला तो मग गेला बसला. मला असं येतं तर बसला आगाला. भाषण आहे बघा मूठ आणि लावले आणि माणसं कामदारा. आम्हाला टाइम लागतो. 2 दिवस लागतील या शात लावायला. 7 ते 1.5 फूट हो तरी यावर 2 दिवस लावतील. माणसाने जावाला दिला नाही. चालले मूठ आणायला. आता बघा इथले आणते ती आणते आणि ही पण तिच्या मागे धावत चालले. स्माइल कर दीदी. मी लावतो मूठ आणता कारण की माझ्या कामाची गरज आहे. नाही तर काम नाही आला तर जावाला भेटणार नाही संध्याकाळचे. घे काकी मूठ द्यायचा बघ. आता बघ असं गुजरात टोणो मारतो डायरेक्ट मूठ. बघ कॅच होती पण तिने घेतली नाही. आता या फक्त बिनकामाचे आहे पाहुण्या. यो पॅकला गेला.
कसा बुंडाळा होतो यो, लाज शरम नाही याला. हां बुंडा जावाला बसलाय तो बघ असा धुतो पाणी मारतो. पोऱ्या 10वीला गेला, बोंडा जावाची माहीत नाही. बघा शिकवण दिली बघ. बघा किती धावत आले त्यांना माहिती मी व्हिडिओ करतो. तुला टार्गेट झाली अजून चालतो बघा कसा. आम्ही चाललो आता बघा. आणते आता आम्ही खोबरायचं नारळ फोडले, अगरबत्ती लावलं, अगरबत्ती विकलेली आहे बघा. सो गाईज या सलोनी बघू शकता. हिला काही येत नाही, हिला 5 बिस्किट पुढे देऊन टाका. मी आले पुढे. हा तन्मय मगर कबड्डी खेळते रे त्यातरी. हे बघ यांनी काय केला, कबड्डी खेळते रे ते. कपडे बघ कसे घेतले. ही बघा आमची राशी दिदी. काय आहे नियोजन काय आहे. अरे ही भेटली मोठी दिदी. अरे वा. आता आम्ही मूठ फेकते बघा. कोण आहे जाम आता चालते सध्या तिथे. आता आमची माणसं येते. ही बघा आमची पहिला माणूस, यो दुसरा, यो तिसरा, नाही चौथा, यो 5वा. ती तिकडे काय करते तर बघू शकता. बघा यो बघा नुसतं माझ्या पायावर मारतो. आता एवढा भात लावून झालेला आहे ना. आम्ही इथे पकडते मासं. बघा मनीष बाई लावायला वाटते बांधावं आले काय माहित, तिला माहित आता कुठे आले ती. हे बघा ती भात लावून. गाईज आता मी आलेलो आहे बाहेर दम खाला. तर टायमान डबल मी उतरल. सध्या दम खाला. बघा आम्ही किती भात लावलेले मला दाखवतो. आम्ही गाईत किती भात लावलेले आणि अजून इकडं चालली. अजून बरीच आहे ना. आमचं एक तिकडं आहे ना, एक इकडं आहे, एक मागच्या इथलं आहे ना, एक ह्यो. आता ह्यो अजून एवढी एक पात नाही झाली तर दम खाला ना. आता झालं डबल मी मैदानात. चला आता इकडं चालला आहे पा या दोघी बिनकामाच्या. हे जा फावरा आणाला. यांना सांगलाय फावरा आणायला झाला. जात नाही. तुम्हाला फावरा आणायला पाठवले ना. मी काला जाते मी. यांचा खोबरा गावून जीव चाललेला आहे काय बघा तुम्ही. देवापोटीसाठी आल्या टाइमपास करायला. आता या चाललेलं आहे म्हणून काकांच्या इकडे तिकडं त्या घरात पावरा आणाला. हा 3 वाजून 6. आता मी नाश्ता करतो. मम्मी आपली मूग डाळ कुठे. भूक लागले मम्मी मूग डाळ. गाईत मूग डाळ खावते. यांना सांगायचं नाही गपचूप, नाही तर मारतीन मोकाट. मूग डाळ कुठे ठेवले मम्मी एवढी लपवून. भेटली गाई. बाबाला 3 पुऱ्या भेटल्या म्हटलं. चला आता मी मूग डाळ खातो. मूग डाळ पोटाला तरी पण काय सुद्धा नशी पण नाही एकदम. कुठली या तुम्हाला मूग डाळ खायची असेल ते येऊ शकता. अरे का काम चालू आहे. मम्मी काकी तन्या संकोळी. आपला कोणता प्रॉब्लेम आहे म्हणून काय एवढा समजा नाही. या पोरी आलेले आहे ना आपल्या फावरा घेऊन. फावरा आणि काम आहे. चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही आमचा काम केला चालू का. चला आता आम्ही आलो फावरा घेऊन काम. हे नाही कुठं
काय आम्ही आला आता खड्डा खानाला, भात लावलाय तिकडं आणि शेतान पाणी पाहिजे. कनू का पाणी जरा कमी आलेलं आहे इकडे बघा, वीस वाढले. काय काम चालू आहे आमचं बघा. इथे कोणीतरी वाटा फोडलेली काचची निघतच, काकीच्या पायाने गेली असते आता. बघा हा माणूस बघा इथे काम करतोय, काम करायला लागतो. बघा किती काम करते बघा ह्यो. चालू गेल्या काहीच काम चालू आहे आता आमचा. पाणी सध्या कमी आहे ना म्हणून. शेतात पाणी नाही. बघा गवत, बघा गवतच आहे ना रे. भीती वाटते इथं मला काच भरायची. या गवतच आहे ना. बघा गवरा गवत आहे. ही झाडं ही गवत आहे, आंब्याची झाडं आहेत. भेंडीचा झाड. आमच्या शेतात रायत्याची नदी सुरू झालेली आहे. रायत्याची नदी आमच्या शेतात आता पुरेल. बस झाला का आपल्याला गाईत म्हणून मी इथं बसलेले आहो, वैतागाला भात लावून लावून. आणि पाटण खूप नील झालेलं आहे माझा. संध्याकाळचे मस्त झोप लागेल असं वाटतंय मला. लय पाटण दुखायला लागलं त्या टाइमी बसला. तुम्हाला दाखवते या पोरी बघा नुसतं टाइमपास करते. आल्या आणि भात लावायला आणि यांचा खोबरा खाऊन जीव चाललाय. खोबरा ठेवला पण या कोणातील माहीत असेल तर मला त्यांना लाईक शेअर करा आणि कमेंट्स करा. काही चला आता मी डबल आलो. हा तिकडून नको मी बांधवले असं रस्ता नाही मग इकडून लांबून यायला. यांची बघा काय मस्ती झाली, पोरांची मस्ती झाली इकडं बघा तुम्ही. एवढा भात लावून झालेला आहे आमचा, अजून बाकी. आता मी मैदानानं तरलं म्हणजे अख्खा बांधव मोठ्या ते पण आणायचे का. आता आम्ही घेऊन येत आहो. बघ निघत पाणी परत होता ना, आता एवढा ऊन पडलाय. बेकार काम आहे मग. चला आता मी आलो, फायनल करून जाऊ डायरेक्ट आम्ही गाईत मूठ घेऊन येतो. थांबा एक पात लावून आला तर आपली गाई यांची मस्ती बघा. ही रागात नदी आले आणि पावाला हे सांगा. ही आमच्या कुठच्या गावातली म्हणजे आमची बाबा. मी नाही येऊ शकत, मी आला नाही विचार का तुम्ही सगळी येते बा. इकडे बुंदीचं लाडू बनायला घेतले. फायनली लाडू कंप्लीट. चला यांच्या मागे लागून काही आपल्या होणार नाही, आपल्याला काम आहे. चाललो आता मी कामा करायला. चला आता आम्ही चाललेले घरी झाला. आमचा एक पाठ लावून झालेले, जेवढा मुरबारच्या आव्हान आणलेला तेवढा झाला. आता आमचा लूर थोडी आहे ती खानाला घेतली. आम्ही आला होता, आम्हाला जायचे बाहेर, रील्स करायला झाला बाहेर. चला तुम्हाला दाखवत आता घरी चाललो. जेव्हा आम्ही चाललो घरी, आपला शातिकडं आता चाललो आम्ही घरी. चला गाईज आता हा ब्लॉग मी इथंच थांबवतो. कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच लाईक शेअर कमेंट्स करा. धन्यवाद.